पंढरीचा विठुराया मार्गशीर्ष महिन्यात चंद्रभागेतील विष्णुपद मंदिरात वास्तव्याला असतो। तब्बल 1 महिनाभर त्यांचा मुक्काम या विष्णुपद मंदिरात असतो। यामागील नेमकी पौराणिक कथा काय आहे, चला तर जाणून घेऊया। युगे 28 विटेवरी उभा असलेल्या सर्वांचा लाडका विठुराया मार्गशीर्ष महिन्यात चंद्रभागेतील विष्णुपद मंदिरात वास्तव्याला असतो। तब्बल महिनाभर त्यांचा मुक्काम या विष्णुपद मंदिरामध्ये असतो। यामागील नेमकी काय आख्यायिका आहे आपण जाणून घेऊयात। कसं आहे विष्णुपद मंदिर? पंढरपूर पासून जवळ असलेल्या गोपाळपूर नजीक चंद्रभागेच्या पात्रात एक पुरातन मंदिर आहे। या मंदिराला विष्णुपद मंदिर म्हणून ओळखलं जातं। या मंदिराबाबत पद्म पुराणात एक आख्यायिका सांगण्यात आली आहे। जेव्हा रुक्मिणी विठुरायावर रुसून दिंडी रवणात आली, तेव्हा देवीच्या शोधात विठुराया पंढरपुरातून सर्वात प्रथम ज्या ठिकाणी आले ते ठिकाण हेच, म्हणजेच चंद्रभागेच्या पात्रातील मोठा खडक। या ठिकाणी एका मोठ्या शिळेवर मध्यभागी देवाचे समचरण आणि देहुडाचरण पावलं उमटलेली आहेत। त्यासोबत काठी ठेवल्याची आणि काल्याच्या वाघाड्याची खूणही दिसते। या शिळेवर दगडी मंडप उभारण्यात आला आहे। या मंडपाच्या खांबावर चतुर्भुज समचरण विष्णुमूर्ती आणि देहुडाचरण मुरलीधराची मूर्ती कोरण्यात आलेली आहे। विठ्ठलाने या ठिकाणी आपले सवंगडी आणि गायींसह क्रीडाही केल्या। या ठिकाणी सर्वांनी भोजनही केले। तेव्हा इथं देवाची आणि गायीची पावलंही उमटलेला आपल्याला दिसून येतात। विठ्ठल हे विष्णूचे अवतार असल्याने इथं उमटलेल्या पावलांमुळे या चंद्रभागेतील खडकावरील ठिकाणाला विष्णुपद असं नाव मिळालं आहे। मार्गशीर्ष महिन्यात विठुराया या ठिकाणी राहायला येतो असं मानलं जातं। त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यात या ठिकाणी भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी करतात। नौकानयन आणि वनभोजन। अनेक भाविक नौकानयनाचा आनंद घेत विष्णुपदावर येतात। पंढरपुरातील भाविक जेवणाचे डबे घेऊन या ठिकाणी येतात आणि दर्शन घेऊन झाल्यावर वनभोजनाचा आनंद लुटतात। मार्गशीर्ष शुद्ध वारीला पंढरपुरात आलेल्या वारकऱ्यांच्या दिंड्याही बारस सोडण्यासाठी विष्णुपदावर येत असतात। मार्गशीर्ष अमावस्येला विठुराया पंढरपुरातील मंदिरात परत जातात। त्या दिवशी संध्याकाळी विष्णुपदावर एक रथ आणला जातो। या रथाच्या चारी बाजूनी ज्वारीची ताटं लावून रथ सजवला जातो। विष्णुपदावर अभिषेक करून मग दिंडी काढली जाते आणि विठ्ठल पुन्हा पंढरपुरातील आपल्या मंदिरात विराजमान होतात, अशी आख्यायिका पौराणिक सांगितली जाते।